friends, and welcome in the English workshop of the poem If. This poem is written by Rudyard Kipling, and throughout the whole poem, a father is giving many advices to his son to become a successful man in his life. Let's see the English workshop. फर्स्ट ॲक्टिव्हिटी. चला तर मित्रांनो, इफ या कवितेचा वर आधारित असणारा इंग्लिश वर्कशॉप हे आपण आज पाहणार आहोत. ज्या कवितेमध्ये वडील मुलांना, त्याच्या मुलाला खूप मोठे सल्ले देतात जीवनात यशस्वी आणि एक आदर्श व्यक्ती बनण्यासाठी जी गोष्ट लागते असे सर्व सल्ले या कवितेत. आणि ही कविता रुडयार्ड किपलिंग या प्रसिद्ध ब्रिटिश इंग्लिश लेखकाने लिहिलेली आहे, कवीने लिहिलेली आहे. चला तर इंग्लिश वर्कशॉप पाहूया. त्यातलं फर्स्ट वन. रीड द फॉलोइंग बिट्स ऑफ ॲडव्हाइस अँड स्टेट व्हेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री. खालील ॲडव्हाइस वाचायचेत आणि तुम्ही सहमत आहात का असहमत. सहमत असाल तर त्या सहमत कॉलममध्ये राईट मार्क करायचे आणि असहमत असेल तर डिसॲग्रीमध्ये करायचे. गेट अँग्री व्हेन अदर्स कमिट मिस्टेक्स. जेव्हा दुसरे चूक करतील तेव्हा तुम्ही रागवलं पाहिजे. करेक्ट. डिसॲग्री. कीप फ्रेंडशिप विथ ऑल क्लासेस ऑफ पीपल. सर्व प्रकारच्या लोकांशी आपण मैत्री केली पाहिजे. करेक्ट. ॲग्री. रन अवे फ्रॉम ट्रबल्स. अडचणींपासून दूर पळालं पाहिजे. डिसॲग्री. हेट द रिच पीपल अँड हेल्प द पुअर. श्रीमंताचा तिरस्कार करा आणि गरिबांना मदत करा. नो. ऑल क्लासेससाठी सारखी वागणूक पाहिजे. सो डिसॲग्री. गेट अँग्री व्हेन अदर्स ब्लेम ऑन अस. जेव्हा दुसरे आपल्यावर आरोप करतात तेव्हा आपण त्यांच्यावर रागवलं पाहिजे. नो. डिसॲग्री. Reconstruct something we have built with care, even if it has been broken by others. एखादी गोष्ट आपण तयार केलेली आणि ती जर दुसऱ्याने तोडली तर ती रिकन्स्ट्रक्ट केली पाहिजे. आपण परत तिची निर्मिती केली पाहिजे. यस. ॲग्री. चला नेक्स्ट वन. Pick out and enlist the positive and negative qualities from the poem in respective column. कॉलममध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा गोष्टी आपल्याला ज्या कवितेत दिलेल्या आहेत त्या लिहायच्या आहेत. पॉझिटिव्ह क्वालिटीज अँड निगेटिव्ह क्वालिटीज. फर्स्ट वन. कीप युअर हेड. असं असताना निगेटिव्ह काय असतं. लूज युअर हेड. देन नेक्स्ट वन. ट्रस्ट युअर सेल्फ when someone doubt you. Then be truthful. Don't deal in lies. खोटं बोलायचं नाही, सत्याशी वागायचे. आणि निगेटिव्ह काय. डील इन लाईज. नेक्स्ट लास्ट वन इज बी स्मार्ट किंवा डोंट हेट एनीवन. लव अदर्स. आणि त्याच्या विरोधार्थी गिव्ह वे ऑफ हेटिंग. तिरस्कार करणे. ओके. चला पुढे जाऊया. वाय डू द लाईन्स इन द पोएम बिगिन विथ इफ यू कॅन. ओके. म्हणजे या कवितेमध्ये बऱ्याचशा ओळी या इफ यू कॅन असं सुरू झालेलं आहे. इफच्या क्लॉजने सुरू झालेल्या आहेत. असं का बरं केलं या कवीने. पोएट मोस्ट ऑफ द टाईम used if you can or begin most of the lines with if you can to emphasize his advices. Okay. Emphasize म्हणजे जोर देणे or to convey the importance of his advices to his son. All these advices are very, very important. His son get the importance of all these advices, can understand these advices and
The second thing is that the repetition of the same phrase or line gives a musical touch to the poem. And we know that if the phrase or the lines repeated in the poem, in that case, anaphora is the figure of speech. रिपिटेशन फ्रेजचं किंवा लाईनचं जर असेल तर त्याच्यामध्ये ॲनाफोरा हा फिगर ऑफ स्पीच यूज केलेला असतो अँड इट गिव्ज म्युझिकल टच. ओके, चला पुढे जाऊया. लुक ॲट द यूज ऑफ अपोजिट रिॲक्शन्स इन द पोएम. फॉर एक्झाम्पल, इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स. आता काय करायचं आहे, कवितेमध्ये अशा प्रकारचे जे काही अपोजिट आयडियाज आपण वरच्या कॉलममध्ये पाहिलेले आहे, तर तेच तुम्ही जर शोधले तर तुमच्या लक्षात येतील की कवितेमध्ये अपोजिट आयडियाज असणाऱ्या लाईन्स कुठे कुठे वापरलेल्या आहेत. इफ यू टेक हेल्प फ्रॉम द अबाव कॉलम यू कॅन गेट ऑल दीज थिंग्स. म्हणजे वरती आपण त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिंग्स पाहिलेल्या आहेत, तरी अपोजिट आयडियाज असणाऱ्या लाईन्स आपल्याला काय करायच्यात, फाइंड आउट करायच्यात फोर्थ ॲक्टिव्हिटीमध्ये. जशी की इफ यू कॅन कीप युअर हेड अँड व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स. तर अशा लाईन्स शोधायच्यात. तर कुठल्या कुठल्या येऊ शकतात, ऑर बिंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज, ही एक आहे. ऑर बिंग हेटेड, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, ही एक लाईन येईल. यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, ही एक लाईन येईल. यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. ऑल दीज 4 लाईन्स आर हॅविंग दी अपोजिट आयडियाज. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे, जर अशा प्रकारच्या 2 अपोजिट आयडियाज आर गिवन देअर इन अ सेम लाईन, तर अशा वेळेस अँटिथिसिस नावाचा फिगर ऑफ स्पीच होतो, ज्याच्यामध्ये 2 अपोजिट आयडियाज एकाच लाईनमध्ये दिलेल्या असतात. असं असेल तर. ओके, चला नेक्स्ट 5th ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज इट अबाउट? से व्हॉट. आर द 2 इम्पोस्टर्स. कोणते 2 इम्पोस्टर्स, 2 फसवणारे? ट्रम्प अँड डिझास्टर. ओके, कॅन द अनफॉरगिव्हिंग मिनिट बी मेड अप ऑफ. आता अनफॉरगिव्हिंग मिनिट्स कोणत्या गोष्टीने आपल्याला करता येईल? एव्हरी मोमेंट इज अनफॉरगिव्हिंग. हाऊ कॅन वी मेक इट? काय करावं लागेल त्याच्यासाठी? ते शेवटच्या स्टँजामध्ये दिलेलं आहे. विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. प्रत्येक सेकंदाचा जर आपण योग्य वापर केला तर प्रत्येक क्षण आयुष्यातला अनफॉरगिव्हिंग होऊ शकतो. ओके, से हू शुड यू ट्रस्ट व्हेन डाउटेड. जेव्हा डाऊट घेतला जाईल तेव्हा कोणावर विश्वास ठेवायला पाहिजे? युअर सेल्फ, वन सेल्फ, स्वतःवर. शुड यू स्टार्ट रिबिल्डिंग विथ ओल्ड टूल्स. केव्हा आपण रिबिल्ड करायला सुरुवात करायला पाहिजे? केव्हा, सॉरी, शुड यू ट्रस्ट व्हेन डाउटेड वन सेल्फ. कॅन यू टॉक विथ अँड वॉक विथ. कोणासोबत बोललं पाहिजे? कोणासोबत? टॉक विथ कॉमन पीपल, वॉक विथ किंग. ओके, नेक्स्ट वन. से व्हेन कॅन द अर्थ बिकम युअर्स. ही संपूर्ण जग केव्हा होईल आपलं? तर केव्हा होईल? व्हेन वी कॅन मेक गुड यूज ऑफ एव्हरी मिनिट विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. हे जर केलं तर पृथ्वी आपली होईल. शुड यू स्टार्ट रिबिल्डिंग विथ टूल्स. केव्हा आपण रिबिल्ड करायला सुरुवात केली पाहिजे? आता काय केव्हा करायला पाहिजे? चला, केव्हा? व्हेन वी वॉच द थिंग्स you have
you gave your life, or when the things which we made have broken, आपण आपल्या आयुष्यात तयार केलेल्या गोष्टी जेव्हा ब्रोकन होतील तेव्हा ते आपण परत रिबिल्ड करायला सुरुवात करायला पाहिजे. से व्हाय डू नेव्ज ट्विस्ट द ट्रूथ. जेव्हा शत्रू किंवा फसवणारे आपलं सत्य केव्हा ट्विस्ट करतात, कशासाठी ट्विस्ट करतात? टू मेक द ट्रॅप फॉर अस, आपल्याला जाळ्यात पकडण्यासाठी, अडकवण्यासाठी. शुड यू कन्सिडर ऑल मेन इक्वली इम्पॉर्टंट? यस. व्हाय? बिकॉज neither foe nor friend can hurt you. शत्रूही नाही, मित्रही नाही, कोणीही तुम्हाला हर्ट करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांसोबत इक्वली इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. लेट्स सी द 6th ॲक्टिव्हिटी. What should be our attitude towards the people of different strata and classes? समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांशी आपली वागणूक कशी असली पाहिजे? रायटिंग स्किल सेक्शनचा हा प्रश्न आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे या संपूर्ण कवितेतून जो मेसेज आपल्याला मिळतो तो हाच आहे. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे you can say the theme of, or the main importance or main message do we get from this poem is the answer of these questions. Let's see it. We have to treat each and every people equally. Do not discriminate, differentiate between the people on the basis of caste, class, or religion. Because each and every person is very important. They are unique. And we have to be fair with each and every person. Keep in touch with the common people when you are walking with the rich people, when you are living a rich life, even though do not lose the common touch. Always be in the touch of common people, poor people. So, friends, this is the answer of this question. You can add your own also. Let's see the next one. What, according to Rudyard Kipling, is the highest quality that makes a man true human being? एक ट्रू ह्युमन बिईंग होण्यासाठी कोणती कोणती गुण आपल्यामध्ये असले पाहिजेत असं रुडियार्ड किपलिंगला वाटतं. The advices given in this poem, all these are the qualities to become a true human being. या कवितेत जेवढ्या ॲडवाइसेस दिलेल्या आहेत त्या सगळ्या या मुलाला ट्रू ह्युमन बिईंग, परफेक्ट मॅन बनवण्यासाठीच्या आहेत. म्हणून तुम्ही त्यातल्या बऱ्याचशा घेऊ शकता. टू बिकम अ ट्रू ह्युमन बिईंग वी मस्ट ट्रस्ट आवर सेल्फ. Do not lose the confidence. Don't hate anyone in your life. Be positive, fair with all the people. And in the last stanza, you have to use every minute, every 60 seconds of worth, and we have to use it. Only after that we can become a perfect man or true human being. Okay, चला नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय म्हणते? आयडेंटिफाय द फिगर्स ऑफ स्पीच यूज्ड फ्रॉम दोज गिवन इन द ब्रॅकेट. आता आपल्याला काय करायचं आहे, खाली 4 लाईन्स दिलेल्या आहेत. त्या 4 लाईन्समध्ये कुठल्या कुठल्या
फिगर्स ऑफ स्पीच वापरलेल्या आहेत त्या आपल्याला शोधायच्या. लेट्स सी द फर्स्ट वन. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लूजिंग theirs. In this line, antithesis figure of speech is used. ओके, कारण याच्यामध्ये टू अपोजिट आयडियाज दिलेले आहेत. कीप युअर हेड अँड लूज युअर हेड. नेक्स्ट वन. इफ यू कॅन मीट विथ ट्रम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. आता या कवितेमध्ये कुठला आहे? याच्यामध्ये दोन फिगर ऑफ स्पीच आहे. एक तर ट्रम्फ अँड डिझास्टर हे दोन अपोजिट आलेले आहेत, म्हणजे इथे अँटिथिसिस वापरलेला आहे. प्लस याच्यामध्ये पर्सॉनिफिकेशन हाही फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. आता पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय? व्हेन द नॉन लिव्हिंग थिंग्स रिॲक्ट ॲज लाईक लिव्हिंग थिंग्स. ओके, मग याच्यामध्ये ट्रम्फ अँड डिझास्टर या दोन गोष्टी इम्पोस्टर फसवणारे हे माणसं असतात. ह्युमन बिईंगसारखं ते रिॲक्ट करतात, म्हणून याच्यामध्ये पर्सॉनिफिकेशन हाही वापरलेला आहे. अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. इन दिस लाईन द वर्ड TOO टू रिपीटेड झालेला आहे, त्याच्यामुळे रिपिटेशन. अँड लास्ट वन. विथ वर्न आउट टूल्स. आता इन दिस लाईन W is repeated. The sound W, sound is repeated. That's why it is alliteration. Is that clear? The remaining activities we will take in the next part. Have a nice day.